Hello student, this is Maurya sir here. Today we are going to learn about our next writing skills topic, that is 3.2. Do schools really kill creativity? In bracket mind mapping. ठीक आहे, साधारणतः आपल्याला या नवीन सिलेबसमध्ये माइंड मॅपिंग नावाचा जो काही नेक्स्ट रायटिंग स्किलचा टॉपिक जो दिला आहे तो आपण काय करणार आहोत आजच्या लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे. सो ॲक्च्युअल माइंड मॅपिंग म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी जे काही आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी आपल्याला पेज नंबर 141 वरती दिले आहे ते आपण बघणार आहोत. लेट्स सी. आईस ब्रेकर्स. ऑब्झर्व द गिवन फिगर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलोज. त्यांनी सांगितलं तुम्हाला एक फिगर जी आहे ती काय केली पेज नंबर 141 वरती दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं ती जी काही फिगर जी आहे ती ऑब्झर्व करा आणि त्याच्यानंतर जे काही ॲक्टिव्हिटीज त्याच्या खाली दिलेल्या आहे ए बी आणि सी त्या ॲक्टिव्हिटीज काय करा म्हटलंय कंप्लीट करा म्हटलंय. ठीक आहे. सो लेट्स सी. कुठली फिगर जी आहे तुम्हाला पेज नंबर 141 वरती दिसते बघा. एक ट्री दाखवलेला आहे. अंडर इट देर इज अ मेन आयडिया. देन त्याच्या खाली परत तुम्हाला दोन ब्रांचेस जे आहे त्याचे दाखवले आहे. वरती पण एक ब्रांच दाखवलेली आहे आणि इवन ती जी काही वरती टॉपची जी काही ब्रांच आहे त्याला दोन ट्विक जे आहे. ठीक आहे, दोन ट्विक काय केलं आहे दाखवलेलं आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारची जी काही फिगर जी आहे तुम्हाला दिलेली आहे आणि ती कंप्लीट करायला सांगितली तर त्यासाठी त्यांनी काय म्हटलंय बघा. पहिली ॲक्टिव्हिटी, रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट और टायटल ऑफ युअर ओन. त्यांनी सांगितलं की जी काही मेन आयडिया जी आहे ती मेन आयडिया रिप्लेस करा म्हटलंय. कशाने? दॅट एनी अदर थॉट. तुमच्या मनामध्ये जो एखादा प्रमुख विचार येत असेल तिने काय करायचं, एखादं टायटल असेल तिने काय करायचं रिप्लेस करा म्हटलंय. म्हणजे मेन आयडिया ठिकाणी तुम्हाला ते टायटल द्यायचं आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी बी मध्ये त्याच्यावरती डिपेंडेंट दिलेली बघा. ॲड ॲड 3 सपोर्टिंग आयडियाज टू द मेन आयडिया ॲज देअर ब्रांचेस. आणि मग काय करा, जे काही आयडिया किंवा जे काही टायटल तुम्ही तिथं पुटअप करणार आहे त्याच्या 3 सपोर्टिंग आयडियाज ज्या आहेत त्या काय करायच्या तुम्हाला तिथं लिहायच्या आहे. अँड लास्ट वन ॲक्टिव्हिटी तिथे दिली बघा. ॲड 2 आयडियाज टू वन ऑफ द ब्रांचेस दॅट एक्सप्लेन्स द मिनिंग ऑफ द ब्रांच. आणि दोन त्याच्यापेक्षा जे काही उपशाखा ज्या असतील त्या काय करायच्या तुम्हाला तिथं ॲड करायला सांगितलं की ज्या कम्प्लिटली त्याचं मिनिंग जे आहे ते काय करू शकतील एक्सप्लेन करू शकतील. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी जी आहे तुम्हाला काय केली पेज नंबर 141 वरती दिली. सो लेट्स ट्राय टू अंडरस्टँड विथ द पिक्चर. मग आता आपण ते काय करूया, पिक्चरच्या सहारे जे आहे ती समजून घेऊ की ॲक्च्युली तिथं काय म्हणायचं आहे, कुठली ॲक्टिव्हिटी जी आहे ती कंप्लीट करायची आहे. सो लेट्स सी. टेक द एक्झाम्पल ऑफ मेन आयडिया ॲज अ लिटरेचर. मग आता आपण काय करूया, मेन आयडिया म्हणून काय कन्सिडर करूया, लिटरेचर कन्सिडर करूया. ठीक आहे. मग आता जर लिटरेचर कन्सिडर केलं तर लिटरेचरचे आपल्याला ब्रांचेस माहिती पाहिजे. ठीक आहे. सो लिटरेचरचे एक ब्रांच जे आहे आपण घेऊ शकतो पोएट्री. एक ब्रांच जी आहे ती घेऊ शकतो काय ड्रामा. ठीक आहे. म्हणजे एक ब्रांच आपण काय करू शकतो पोएट्री घेऊ शकतो. एक ब्रांच जी आहे ती काय ड्रामा म्हणून घेऊ शकतो. आणि अजून एक ब्रांच जी आहे ती आपण काय करू शकतो प्रोज. ठीक आहे. म्हणजे जे काही प्रोज आहे ते घेऊ शकतो. अशा प्रकारचे 3 ब्रांचेस जे आहे त्या आपण हे जे काही ॲक्टिव्हिटी जी आहे ती कंप्लीट करण्यासाठी घेऊ शकतो. ठीक आहे. आणि नेक्स्ट वन त्यांनी सांगितलं बघा, कुठल्या एका ब्रांचच्या काय करायचं आहे तुम्हाला, 2 ट्रिक जे आहे 2 सब आयडियाज जे आहेत त्या काय करायचं पुटअप करायचं आहे. सो टेक द एक्झाम्पल ऑफ प्रोज. मग प्रोजचं आपण घेऊ शकतो एक ट्रिक जे आहे ते घेऊ शकतो फिक्शन आणि अनदर वन दॅट नॉन फिक्शन. म्हणजे फिक्शन आणि नॉन फिक्शन हे दोन काय आहे प्रोजचे टाइप्स आहे. सो अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी जी आहे तुम्हाला काय करायची कंप्लीट करायची. फॉर एक्झाम्पल हा जो काही डायग्राम जो आहे अशी फिगर जी आहे तुम्हाला काय करायची ती पेज नंबर 141 वर दिलेली जी आहे ती कंप्लीट करायची. ओके. लेट्स सी द सेकंड ॲक्टिव्हिटी. मग आता सेकंड ॲक्टिव्हिटी जी आहे ते आपण बघणार आहोत बघा. कंप्लीट द गिवन blank spaces or balloons with your ideas in the figure that describes your basic preparation for the HSC board examination. त्यांनी सांगितलंय की खाली तुम्हाला काय केलं, जी काही फिगर दिली किंवा जे काही डायग्राम किंवा वेब दिलेली आहे त्या वेबमध्ये सांगितलं की जे काही रिकामी जागा आहे किंवा जे काही रिकामी बलून्स जे आहे ते काय करायला सांगितले भरायला सांगितले. त्यासाठी तुम्ही जे काही बेसिक प्रिपरेशन करता HSC साठी बोर्डच्या पेपरसाठी तर ती कशी करतात. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायला सांगितलं, त्या रिकाम्या जागा भरायला सांगितले बघा. ऑल्सो कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलोज. मग आता त्यांनी काय केलं, खाली तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी जी आहे ती काय केली सांगितलेली आहे, ती ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ठीक आहे. ती कंप्लीट करायची बघा. प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. सो प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. त्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये कुठल्या आयडियाज एक त्यांनी बनवून दिली बघा. दॅट द रफ रीडिंग ऑफ ऑल द टेक्स्ट बुक्स. मग आम्ही त्यासाठी आपण काय करतो, जे काही टेक्स्ट बुक्स आपल्याला दिलेले आहेत ते आपण काय करतो रीड आउट करतो.
ठीक आहे. सो अशा प्रकारचे बाकीचे पण बलून जे आहे तुम्ही काय करू शकतात, कंप्लीट करू शकतात. फॉर एक्झाम्पल दुसरं आहे प्रिपेरिंग टाइम टेबल फॉर स्टडी. प्रिपेरिंग टाइम टेबल फॉर स्टडी म्हणजे जे काही तुम्हाला स्टडीसाठी टाइम टेबल जे असेल तुम्ही बनवू शकतात. नेक्स्ट वन आहे डू रायटिंग प्रॅक्टिस. तुम्ही काय करू शकता, रायटिंग प्रॅक्टिस जी आहे ती पण काय करू शकता, तिथं घेऊ शकतात. A1 आहे दॅट मेमोरायझिंग ऑफ अ क्वेश्चन्स अँड फॉर्म्युलाज. काही जे काही क्वेश्चन्स असतील इम्पॉर्टंट ते मेमोराईज करणे किंवा काही फॉर्म्युलेज असतील ते मेमोराईज करणे. A1 आहे दॅट गोईंग थ्रू द कॉलेज नोट्स. कधी कधी आपण जे काही कॉलेजच्या नोट्स ज्या असतात त्या थ्रू पण काय करतो, स्टडी करत असतो. A1 आहे दॅट मेकिंग सेल्फ नोट्स. आपण स्वतःच्या पण काय करू शकतो, नोट्स ज्या आहेत त्या बनवू शकतो. A1 आहे मेकिंग रिव्हिजन इन टाइम. तुम्ही काय करू शकतात, वेळेत रिव्हिजन जी आहे ती करू शकतात. आणि अजून लास्ट बलूनमध्ये तुम्ही घेऊ शकतात दॅट सेट टाइम फॉर द रिलॅक्सेशन्स अँड फिजिकल एक्सरसाइज. ह्या सगळं करत असताना मात्र तुम्हाला काही रिलॅक्सेशन जे आहे, ठीक आहे, किंवा जे काही फिजिकल एक्सरसाइज आहे याच्यासाठी पण काही टाइम जो आहे तो सेट करायचा आहे. सो अशा प्रकारच्या आयडियाज जे आहे तुम्हाला काय करायचं आहे, ती जी काही ॲक्टिव्हिटी दिली आहे त्याच्या त्या बलूनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पुटअप करायचं आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे जे आहे आपलं जे काही आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी जे आहे त्या माइंड मॅपिंगच्या त्या आपल्या इथं संपलेल्या आहेत. आता ॲक्च्युअल आपल्याला जे काही दिलेलं आहे कुठलं, दॅट इज व्हॉट इज माइंड मॅपिंग आपल्याला बघायचं आहे. मग माइंड मॅपिंग म्हणजे नेमकं काय, ठीक आहे. माइंड मॅपिंग म्हणजे नेमकं काय ते आपल्याला काय करायचं पहिले समजून घ्यायचं आहे. सो लेट्स सी. माइंड मॅप इज अ डायग्राम यूज टू व्हिज्युअलाइज डिफरंट आयडियाज. आत्ताच आपण बघितलं की आईस ब्रेकर्समध्ये काय केलं की आपण वेगवेगळ्या डायग्राम बघितल्या. त्या वेगवेगळ्या डायग्राम काय करतात, आपल्याला जे काही वेगवेगळ्या आयडियाज ज्या आहे आपल्या माइंडमधल्या त्या काय करतात, आपल्या समोर पुटअप करतात. ठीक आहे. म्हणून म्हटलंय, काय म्हटलंय, अ माइंड मॅप इज अ डायग्राम यूज टू व्हिज्युअलाइज डिफरंट आयडियाज. म्हणजे माइंड मॅपिंग काय करतं की ज्या वेगवेगळ्या आयडियाज ज्या आहेत त्या व्हिज्युअलाइज करण्याचं जे काही डायग्राम जे असते इट इज कॉल्ड माइंड मॅप. ठीक आहे. आपल्या मनामध्ये तो जो काय आयडियाचा मॅप जो आहे तो काय तयार झालेला असतो. इट शोज रिलेशनशिप अमंग द पीसेस ऑफ द होल. आणि ते जे काही आयडियाज जे असतील त्याच्यामधलं काय केलं जातं, एक रिलेशनशिप जे आहे, एकमेकांचा जे काही संबंध जो आहे तो काय केला जातो, शो केला जातो. इट इज ऑफन क्रिएटेड अराउंड अ सिंगल कन्सेप्ट ड्रॉन ॲज अन इमेज इन द सेंटर. आणि ह्या ज्या काही आयडियाज ज्या असतात त्या काय केल्या जातात त्यांनी सांगितलंय, इट इज ऑफन क्रिएटेड, नेहमी ज्या काही आयडियाज जे आहे अराउंड अ सिंगल कन्सेप्ट. मग एक सिंगल कन्सेप्ट घेतली जाते आणि त्याच्या भोवती जी आहे ती डायग्राम जी आहे ती काय केली जाते, तयार केली जाते. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जे आयडिया असतील ती काय असते, त्या पर्टिक्युलर इमेजच्या सेंटरला असते. म्हणजे जे काही डायग्राम जे असेल त्याच्या मिडलला ते आयडिया, मेन आयडिया असते, आणि बाकीच्या जे काही सब आयडियाज जे असेल किंवा रिगार्डिंग ते कुठल्या आयडियाज असतात त्याच्या संदर्भातील त्या काय केल्या जात्या, आपण त्या डायग्रामनी किंवा त्या बलूननी काय करू शकतो, शो करू शकतो. ओके. सो मेन आयडियाज आर कनेक्टेड डायरेक्टली टू द सेंट्रल कन्सेप्ट. ते सांगितले की ज्या मेन आयडियाज जे असतील, इव्हन ज्या मेन आयडियाज जे असतील त्या काय केल्या असतात, डायरेक्टली जे काही सेंट्रल कन्सेप्ट जे असतील त्याच्याशी जोडलेले असतात. अदर आयडियाज ब्रँच आउट फ्रॉम दोज मेजर आयडियाज. आणि बाकीच्या ज्या काही आयडियाज जे असतील त्या काय केल्या जातात, थोड्या थोड्या सब ब्रँचेसनी किंवा ब्रँचेसनी जे असतात त्या काय केल्या असतात, त्या मेन आयडियाशी जोडलेल्या असतात. ठीक आहे. सो इट इज अ टूल फॉर द ब्रेन दॅट कॅप्चर्स द थिंकिंग दॅट गोज ऑन इनसाइड अवर माइंड. आणि हे सांगितले इट इज अ टूल, म्हणजे जे काही माइंड मॅपिंग जे आहे किंवा ज्या वेब डायग्राम्स आपण बघतो इट इज अ टूल. हे एक प्रकारचं टूल आहे कशासाठी, फॉर द ब्रेन दॅट कॅप्चर्स द थिंकिंग. म्हणजे आपला मेंदू जो काही विचार प्रवाह निर्माण करत असतो किंवा आपल्या मेंदूमध्ये जे काही विचार प्रवाह किंवा विचार चालू असतात आपल्या मनामध्ये, माइंडमध्ये, त्या कॅप्चर करण्याचं काम जे आहे ते आपण काय करतो, ह्या माइंड मॅपिंगच्या माध्यमातून करू शकतो. गोज इनसाइड अवर माइंड म्हटलंय, आपल्या मनामध्ये जे विचार चालतात ते. ठीक आहे. सो इट हेल्प्स अस टू थिंक, टू कलेक्ट इन्फॉर्मेशन, टू रिमेंबर अँड टू क्रिएट आयडियाज. मग याची आपल्याला काय मदत होत असते त्यांनी सांगितलं, इट इज हेल्प अस टू थिंक, आपल्याला विचार करायला भाग पाडतात. A1 सांगितलं आहे टू कलेक्ट इन्फॉर्मेशन, आपण त्यासाठी माहिती गोळा करतो. जी काही मेन कन्सेप्ट असेल, सेंट्रल आयडिया असेल त्याची रिगार्डिंग माहिती काय करतो, कलेक्ट करतो. इवन टू रिमेंबर, ध्यानात ठेवतो. ओके. अँड लास्ट वन सांगितलं त्यांनी टू क्रिएट आयडियाज. कधी कधी आपण आपल्या आयडियाज जे आहे त्या काय करत असतो, क्रिएट करत असतो. ठीक आहे. सो इट टेस्ट अवर थिंकिंग कॅपेबिलिटी. मग याचा जो काही फायदा जो असेल, कुठला म्हटलंय, माइंड मॅपिंगचा काय असतो, इट टेस्ट अवर थिंकिंग कॅपेबिलिटी. आपली थिंकिंग कॅपेबिलिटी जी आहे ती टेस्ट केली जाते. ठीक आहे. अँड द ब्रेन थिंक्स बाय इमॅजिनेशन, असोसिएशन अँड दॅट कनेक्शन. मग आपला मेंदू जो आहे तो काय करतो, विचार करतो. कसा, बाय द इमॅजिनेशन, कधी कधी इमॅजिनेशन केली जाते. ठीक आहे. अजून सांगितले असोसिएशन, संदर्भ किंवा संबंधित ज्या काही आयडियाज असतील त्या बघितल्या जातात. इव्हन त्यांचं कनेक्शन,
जे काही एकमेकांशी जे काही कनेक्शन असेल त्या मेन आयडियाज आणि सेंट्रल आयडियाज आणि सब ब्रांचेस यांचं ते पण कनेक्शन काय केलं जातं बघितलं जातं. द कनेक्शन्स आर इसेन्शियल फॉर द रिमेंबरिंग अँड थिंकिंग. जे काही कनेक्शन सांगितलेलं आहे, जे काही संबंध असतो सेंट्रल आयडियाचा बाकीच्या आयडियाशी, तो खूप गरजेचा आहे. इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, खूप गरजेचा असतो. ठीक आहे. अँड इट हेल्प्स टू समराइज इन्फॉर्मेशन इन अ व्हेरी सिस्टमॅटिक वे. आणि त्यांनी सांगितलं की त्या आयडियाज काय करता, आपण याच्या पूर्वीचा टॉपिक बघितला समर रायटिंग. काय करतो आपण समर रायटिंगमध्ये, ज्या काही मेन आयडियाज ज्या आहेत त्या काय करतो, फक्त जे काही मेन पॉईंट जे असतील त्या पॅसेजचे ते काय करतो आपल्या शब्दात सांगतो. तसंच इथं काय केलं जातं, मेन आयडियाज ज्या आहे त्या सेंट्रल आयडियाची रिगार्डिंग त्या काय केलं सब आयडियाज जे असतील सेंट्रल आयडियाची रिगार्डिंग त्या काय केल्या जातात ह्या डायग्राममध्ये बलूनच्या सहाय्याने किंवा वेब ज्या असतील त्या सगळ्यांच्या सहाय्याने काय केलं दाखवले जातात. ठीक आहे. सो अशा प्रकारचं जे काही माइंड मॅपिंग जो आहे, आणि असं का म्हटलंय कारण की त्या ज्या काही आयडिया आपल्या माइंडमध्ये क्रिएट झालेल्या असतात त्यांचे वेगळ्या प्रकारचा मॅप जो असतो तो आपल्या माइंडमध्ये सेट झालेला असतो. ठीक आहे. सो इट इज कॉल्ड माइंड मॅपिंग. मग हे जे काही डायग्राम आपण बनवत असतो, सेंट्रल आयडिया असेल त्याच्या रिगार्डिंग ब्रांचेस असतील, त्या ब्रांचेसच्या सब ब्रांचेस असतील, ह्या ज्या काही आयडियाज ज्या आहे, ठीक आहे, आपण ज्या दाखवतो, मग साधारणतः ह्या आयडिया ज्या आहे, ठीक आहे, ह्या आयडियाजची रिगार्डिंग जो काही आपल्या माइंडमध्ये जे काही तयार झालेलं असतं, ठीक आहे, सो ह्या सगळ्या आयडियाज ज्या आहे त्या आपल्याला माइंड मॅपिंगमध्ये ज्या आहे त्या बघायला मिळतात. सो व्हॉट इज एक्झॅक्ट माइंड मॅपिंग. मग आता माइंड मॅपिंग म्हणजे काय की ते आपण जे आहे साधारणतः एका डायग्रामच्या आधारे जे आहे ते काय करूया समजून घेऊया. सो सी दॅट व्हॉट इज माइंड मॅपिंग, दॅट इज द ग्राफिकल वे टू प्रेझेंट आयडियाज. एक ग्राफिकल वे असतो, तो काय करतो आपल्याला आपल्या आयडिया प्रेझेंट करण्याची जी काही संधी किंवा ऑपॉर्च्युनिटी जी आहे ते काय करतो आपल्याला देत असतो. दॅट इज अ ग्राफिकल वे टू प्रेझेंट आयडियाज, व्हिज्युअल थिंकिंग टूल. दॅट इज माइंड मॅपिंग, व्हिज्युअल थिंकिंग टूल. ओके. ॲनालिटिकल अँड आर्टिस्टिक आयडियाज, जे काय ॲनालिटिकल किंवा आर्टिस्टिक जे आयडियाज असतील इट इज कॉल्ड माइंड मॅपिंग रिगार्डिंग असतात. देन अनेबल्स अवर ब्रेन टू रिकॉल. त्या आयडियाज की आपल्या ब्रेनला काय करतात विचार करायला भाग पाडत असतात. अँड लास्ट वन ऑप्शन दिलं बघा, इन्फॉर्मेशन इज स्ट्रक्चर्ड. जे काही स्ट्रक्चर्ड इन्फॉर्मेशन जे असते की ज्याचे एका स्ट्रक्चरमध्ये जी इन्फॉर्मेशन आपण काय करतो पुटअप करतो. सो इट इज कॉल्ड माइंड मॅपिंग. सो अशा प्रकारे जे काही माइंड मॅपिंगची जी कन्सेप्ट आहे तुमची क्लिअर झाली असेल. ठीक आहे. आता याच्यानंतर जे काही माइंड मॅपिंगचे ॲडव्हान्टेजेस आहे, ठीक आहे, किंवा इम्पॉर्टन्स आहे या माइंड मॅपिंगचं ते आपल्याला बघायचं आहे. लेट्स सी. एक्सप्लोज न्यू आयडियाज अँड कन्सेप्ट्स. मग आता माइंड मॅपिंगचे ॲडव्हान्टेजेस किंवा इम्पॉर्टन्स काय सांगतं, एक्सप्लोज न्यू आयडियाज अँड कन्सेप्ट. एक्सप्लोज नवीन नवीन आयडियाज एक्सप्लोर होतात किंवा कन्सेप्ट जे आहे ते एक्सप्लोर होतात. इव्हन सांगितलं ॲक्टिवेट्स अवर थॉट्स टू फ्लो फ्रीली. आपले विचार प्रवाह जो आहे तो काय होतो एकदम सुरळीतपणे सुरळीतपणे काय होतो वाहू लागतो. थोडक्यात काय की आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिगार्डिंग त्या सेंट्रल आयडिया असेल त्याच्याच रिगार्डिंग वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया जे आहेत ते एकदम काय होतं उत्स्फूर्तपणे जे आहे ते काय होतात बाहेर पडतात. इव्हन सांगितलं फोकसेस ऑन द कीवर्ड्स अँड आयडियाज. आपण काय करायला लागतो, जे काही कीवर्ड्स असेल किंवा जे काही कीवर्ड्स असतील इव्हन जे काही आयडियाज असतील त्याच्यावरती फोकस करतो. देन गॅदर्स ब्रेनस्टॉर्म आयडियाज. मग त्याच्यातनं काय होतं की जे काही ब्रेनस्टॉर्मिंगच्या आयडियाज जे असतात त्या पण काय होतो आपण त्या जमा करतो किंवा गॅदर करतो. मेमोरायझेस इन्फॉर्मेशन अँड रिटेन्शन्स. त्यासाठी वेगवेगळी इन्फॉर्मेशन आपण काय करत असतो मेमोराईज करत असतो. देन क्रिएट प्रेझेंटेशन्स. मग त्यासाठी आपण काय करतो प्रेझेंटेशन्स पण काय करतो ते मॅपच्या सहाय्याने काय करतो बनवत असतो. देन एक्झिक्यूट ग्रुप प्रोजेक्ट्स. कधी कधी आपले ग्रुप प्रोजेक्ट जे असते ते पण एक्झिक्यूट जे आहे ते आपण ह्या माइंड मॅपिंगच्या सहाय्याने करू शकतो. इनक्रीजेस क्रिएटिव्हिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. जे काही प्रोडक्टिव्हिटी असेल किंवा क्रिएटिव्हिटी जी आहे ती आपली काय होत असते इन्क्रीज होत असते. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे इम्प्रूव्ह रायटिंग. आपली रायटिंग जी आहे ती पण काय होती ह्या माइंड मॅपिंगमुळे काय होते इम्प्रूव्ह होत असते. अँड लास्ट वन ॲडव्हान्टेजेस सांगितलं आहे मॅक्स लर्निंग इंटरेस्टिंग. आपण त्या वेब ज्या असतील किंवा ज्या काही माइंड मॅपिंगचे जे काही डायग्राम जे असतील त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो जे काही आपलं लर्निंग जे आहे ते काय होतं एक इंटरेस्टिंग वेने जे आहे ते काय होत असतं घडत असतं. सो अशा प्रकारचे ॲडव्हान्टेजेस जे आहे ते काय आहे आपले माइंड मॅपिंगचे आहे. ठीक आहे. सो इथं आपली जी काही माइंड मॅपिंग जे आहे हा टॉपिक जो आहे आपला इथं संपलेला आहे. तुम्हाला माइंड मॅपिंग जे आहे ही कन्सेप्ट कळली असेल. सो तरीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे की जे माइंड मॅपिंगचं एक्सरसाइज म्हणून एखादं एक्झाम्पल जे आहे ते बघायचं की ॲक्च्युली माइंड मॅपिंगसाठी कसा क्वेश्चन येऊ शकतो किंवा कशी माइंड मॅपिंग जे आहे ते तुम्हाला फॉर्म करायचं आहे. तो बघा एक्सरसाइज म्हणून आपण एक क्वेश्चन जो आहे एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो. नेचर इज अ ग्रेट टीचर अँड अ गाईड. काय म्हटलंय नेचर इज अ ग्रेट टीचर अँड अ गाईड. सो कम्प्लीट द माइंड मॅप ॲज इन्स्ट्रक्टेड ॲज द टायटल कन्सेप्ट. मग त्यांनी सांगितलं जे काही माइंड मॅप जे आहे ते काय करा म्हटलं कंप्लीट करा की जसं तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिले असतील तसं. मग साधारणतः तुम्ही जे आहे पहिल्या बॉक्समध्ये बघू शकतात नेचर टीचेस.
मेन कॉन्सेप्ट सांगितलं नेचर टीचर्स. मग निसर्ग आपल्याला काय शिकवतो, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, नेचर टीचर जे आहे त्यासाठी आपण एक पॉपअप जे आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही घेऊ शकता, दॅट द प्रेझेन्स अँड अवेअरनेस इन डेली लाईफ. मग निसर्ग आपल्याला काय करतो, प्रेझेन्स काय शिकवतो, प्रेझेन्स अँड अवेअरनेस इन द डेली लाईफ. इव्हन सांगितलंय टू ॲडजस्ट विथ द सिच्युएशन, ज्या काही सिच्युएशन्स असतील त्याच्यासोबत ॲडजस्ट करायचं पण काय करतो निसर्ग आपल्याला शिकवत असतो, ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंटली सगळ्यात महत्त्वाचा आपण टॉपिक जो आहे सेकंड ब्रँच म्हणून घेऊ शकतो, टू कीप पेशन्स. पेशन्स ठेवणं हे पण काय आहे, एक खूप महत्त्वाचा भाग जो आहे तो आपण निसर्गाकडनं शिकत असतो. इव्हन सांगितलं देर इज ब्युटी इन सिम्प्लिसिटी, देर इज ब्युटी इन सिम्प्लिसिटी. सिम्प्लिसिटीमध्ये जे काही ब्युटी जे आहे ते पण आपण काय करतो निसर्गाकडनं शिकत असतो. इव्हन सांगितलंय नेवर टू स्टॉप डिस्कवरिंग, ठीक आहे. नेवर टू स्टॉप डिस्कवरिंग, तुम्ही डिस्कवरिंग जे आहे ते थांबू शकत नाही. सो अशा प्रकारच्या आयडियाज जे आहे की जे आपल्याला आता डायग्राममध्ये बघायला मिळतात. सो अशा प्रकारच्या आयडियाज जे आहेत तुम्ही काय करू शकतात, माइंड मॅपिंगसाठी घेऊ शकतात आणि तुमचा माइंड मॅप जो आहे तो काय करू शकतात, कंप्लीट करू शकतात. तो अशा प्रकारचा एक क्वेश्चन जे आहे तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये काय विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. सो तशी तयारी जी आहे तुम्ही करा. आणि हा माइंड मॅपिंगचा पार्ट जो आहे तो खूपच हार्ड आहे किंवा नवीन आहे असातला काही पार्ट नाही. याच्या पहिले आपण टी डायग्राम, पाय चार्ट वगैरे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत टॅब्युलर फॉर्ममध्ये पण आपण बघितलेल्या आहेत. फक्त इथं काय की ती इन्फॉर्मेशन आपल्याला पहिली प्रोव्हाइड केलेली असायची, ठीक आहे. आता मात्र आपल्याला त्या सेंट्रल कन्सेप्ट जे असेल, सेंट्रल आयडिया जे असेल त्याच्या रिगार्डिंग आयडियाज ज्या असतील त्या तुम्हाला काय करायच्या, या माइंड मॅपिंगमध्ये काय करायच्या, पुटअप करायच्या, लिहायच्या आहे, ठीक आहे. सो तरीसुद्धा जर तुम्हाला काही टॉपिक जो आहे माइंड मॅपिंगची रिगार्डिंग कळला नसेल, ठीक आहे, किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही मला काय करू शकता, त्या कमेंट बॉक्स खाली विचारू शकता, कमेंट बॉक्समध्ये ज्या या व्हिडिओच्या खाली विचारू शकता, ठीक आहे. थँक्यू सो मच.